गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, मी आदिती काते तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर माझा हा न्यू ब्लॉग आहे कारण मी चाललेले आहे शिमग्याला गावी. सो तुमचं स्वागत आहे. अँड आता आम्ही गाडी केलेली आहे. सो आता आम्ही चाललो आहे. थोडं लेट झालं आहे, काय करणार, घरी मम्मी नाही आहे. सो सगळं आम्हालाच करावं लागलं. सो आता आमच्यासोबत आहे माझी बहीण, मामाचा मुलगा आणि पप्पा पुढे बसलेले आहेत. सो आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे. सो कंटिन्यू राहा. तुम्हाला मागच्या ब्लॉग थ्रू समजलंच असेल की आमच्याकडे शिमगा कसा सेलिब्रेट करतात. तो आता मी परत एकदा नवीन ब्लॉग शूट करत आहे त्याच्यावरती. सो एंडपर्यंत नक्की राहा. मी आशा करते की तुम्हाला माझा ब्लॉग एंडपर्यंत नक्की आवडेल. आम्हाला उशीरच झाला आहे, जरा लेट झाला. म्हणजे ॲक्च्युली आम्ही दर टायमाला आदल्या दिवशीच जातो, पण ह्या टायमाला थोडं लेट झालं कारण कॉलेज, जॉब आणि सगळं घरी मम्मी नसल्यामुळे पण मग थोडं उशिराच चाललो. आता इकडून आम्ही वाया कर्जत चाललो. इकडून मग आता आम्ही महाडला जाऊ. महाडवरून मम्मीला घेऊ, भावाला घेऊ आणि मग तिथे हुंदेरीला जाऊ आमच्या गावी. आणि आता जे सकाळचे असं जसं गेल्या वर्षी आम्ही दुसऱ्या वाडीत तमाशा घेऊन जातो, तर ह्या वर्षी ते मिस झालं आहे माझ्याकडून. सो त्याचे व्हिडिओ ह्या ब्लॉगमध्ये व्हिडिओज नसणार आहेत कारण ते मिस झाले. आणि आता आम्ही माझं जे ब्लॉग आहे तो संध्याकाळपासून स्टार्ट होईल. मीन्स होम होईल, मग गावदेवीचीतलं होम आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी स्थानावर जाऊ. हा ग हो. सो आता ती तेच व्हिडिओज बघते तमाशाचे. सगळे मोर्या ग्रुप, गावचे मंडळी सगळे गेलेत. खूप मिस करतोय. आता गेल्या वर्षी आम्ही तिथे होतो, ह्या वर्षी गाडीत आहोत. सो ब्लॉग कंटिन्यू बघा शेवटपर्यंत, तुम्हालाही खूप मजा येईल गेल्या वर्षीप्रमाणेच. आता आम्ही थांबलेलो आहोत, खोपोलीत आहोत आता आम्ही. सो आता आम्ही चहा घ्यायला थांबलेलो आहोत बिकॉज सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे आणि भूक पण लागलेली आहे. सो सँडविच आणलेले आहेत, बट आता जे काका आहे ड्रायव्हर काका, सो त्यांना पण थोडं रिफ्रेशमेंट म्हणून सो चहासाठी थांबलेलो. ही बघा आमची काय झालं हिला, आळशी एक नंबरची. चला साई पॅलेस, मामाचा मुलगा. हा स्प्राईट पण चालेल. महाडमध्ये आलेलो आहोत. आता आमच्या घराच्या इथे जाणार आहोत आणि तिथून मम्मीला पिकअप करणार आहोत. आणि इथून आता मामाचा मुलगा म्हणजे जो प्रणित मीन्स बाब्या, सो आता इथून तो खैरटला जाणार आहे बिकॉज आम्ही चाललो उंदेरीला आणि तो खैरटला. चालली, तिला आवाज आहे, तिला आवाज आहे. ती बघ खालती का नको. ओ शिवगांगी काते या शुभांगी काते या, तुमचीच कमी होती या. ते काय करताय इथंच आहे काय? सो मम्मी पण भेटलेली आहे आम्हाला, मार्केटला गेली होती. सो इथेच आम्ही तिला घेतली. काय ग, तुला काम नाहीत काय? काम नाहीत तुला? हा कविता आत्ताच बसलोय. नाईटला जायचं पण घरी. सो महाडला पोहोचलोय, फक्त आता गावी पोचायचं बाकी आहे. सो फायनली घरी पोचलो. घरी येऊन एक तास लाईट गेली होती. सो मला तेव्हा काही शूट करता आलं नाही. सो लाईट आली आहे आता सगळं. सो मी म्हणून आता शूट करते. आता थोडं फ्रेश होऊ. फ्रेशनअप झाल्याच्या नंतर आम्ही खाली जाणार आहोत होम पेटवायला. सो तेही तुम्हाला दाखवीन कारण खूप गरमी होते इकडे.
कारण लाईट गेली होती. सो थोडं फ्रेशनअप होते आणि मग जेव्हा खाली जातं ना, म्हणजे गावीच्या मंदिरात पण होम होतो आणि आमच्या इथे गावाच्या बाहेर पण थोडा म्हणजे तिथे पण होम होतो. सो तुम्हाला तेही दाखवेन मी. सो कंटिन्यू राहा माझ्या ह्या ब्लॉगमध्ये. A few moments later. सगळं जेवण झालेलं आहे, सगळे रेडी होऊन म्हणजे तयार झालेले आहेत. आता चाललो तर आम्ही होम पेटवायला. सो सगळे पुरुष मंडळी पहिले गेलेत, आता आम्ही सगळे महिला मंडळी जाऊ, कारण त्यांचे रावर चालले, सो त्यांच्यासोबतच जाऊ. सो आम्ही घातलेला आहे मोरया ग्रुपचा टी-शर्ट. सो मस्त रेडी झाली आहे. थोडं टायर्ड पण आहे बिकॉज ट्रॅव्हलिंग, घरचं काम, मम्मी नव्हती घरी, सो सगळं माझ्यावरच होतं वर्कलोड. काय झालं? वेळ लागले. कट कर. ह्यावेळी थांब ग जरा. ह्यावेळी खूप घरी खूप माणसं आहेत, खूप मजा येते, खूप एन्जॉय करतोय. बापरे. सरपंच बाई नवशिर झालाय. जा. उशीर होतोय. सगळे होमाचे तिकडे चाललेत. मी पाहिलंय खंदेरी डोंगर बनविला येताले देवा तुला. मी पाहिलंय खंदेरी डोंगर बनविला. हे जे समोर चालू आहेत ना, हे होक्क्यांचे खेळ चालू आहेत. अशा प्रकारे होक्के खेळले जातात. हो. दिसेल आमच्याकडे 2 होळी पेटवल्या जातात. होळीचं दहन चालू होत आहे. नेहा आला
पातीला सुताराणी हो पातीला सुताराणी. आता इथली होळी पेटून झालेली आहे आणि आता आम्ही चाललेलो गावदेवी मंदिराच्या इथे. मंदिरामध्ये होम लावण्यासाठी यायचं आहे. महिलांनी देखील याची तुम्हाला नोंद घ्यावी. अनाउन्समेंट कळतच असेल. पाणी नंतर होम लावून झाल्याच्या नंतर पाणी सोडण्यात येणार आहे. चला तरी सर्व महिलांनी मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका बाळगू नका. होम लावायला चला लवकर. पाणी पाणी अगो हौलाय उभी केली तलियाचे पाली खनकर नाचू निघाले घुमटाचे नादातू फुलनी नाचू निघाल्या शिमग्याची हौली कशा उर्वीती रंगाच्या पिचकारी. The next day. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता वाजलेले सकाळचे 7:30 आणि आता आम्ही चाललेलो आहोत गावदेवी मंदिर इथे रांगोळी काढायला. अजिबात उठायची इच्छा नव्हती. अजिबात उठायची इच्छा नव्हती पण उठली सकाळी. काय करणार, सगळ्यांना कंपल्सरी बोलवलं आहे. फायनली रांगोळी झालेली आहे इथे. चला आम्ही रांगोळी काढली आहे इथे. ब्लॉग करते बोलते. सगळीकडे रांगोळी काढून झालेले आहे. आता घरी जायचे. सो फ्रेंड, जसं की तुम्हाला बोलली होती, आज आहे पालखी सानावर बसणार आहे आणि आम्ही सगळ्यांनी अशी मस्त नऊवारी साडी घातलेली आहे. आणि मी कशी दिसते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. खूप टाईमला लाईट गेली आहे, सगळ्यांना आवरायला खूप वेळ लागला आहे. माझी साडी फुलली नाही ना. नाही, माझी फुलली आहे. मी तर उभा राहून जरा आणली असतीस. सो मला नक्की कमेंटमध्ये सांगा की मी कशी दिसते. जा लवकर. चला मी तुम्हाला सानावर घेऊन जाते. तिथे पालखी असते इथे. तर आता आम्ही सगळेजण रेडी होऊन चाललेलो आहोत सानावर, म्हणजे गावदेवीच्या इथे जिथे पालखी असते, पालखी नाचवतात. सो तुम्हाला हे माझ्या ब्लॉग थ्रू दिसेलच. गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये पण दिसलं की या अर्चना किती मस्त सजल्यात सगळ्यात जणी. खूप छान कलर्स आहेत, खूप छान प्रिटी दिसतात सगळे. चला तर ते बघा आम्ही गावदेवीच्या मंदिरात पोचलेलो आहोत. तमाशा चालू झालेला आहे. तुम्हाला दाखवते काय असतं तमाशा. माझ्याबरोबर सध्या आहे माझी मामाची मुलगी, माझी बहीण अमिषा, अपेक्षा. हे बघा, आम्ही दाखव ना. हां हे बघा अमिषा. हे दादा असं केलंस तू. दादा, मग आई, मोठी आई, दादा. चला या सगळेजण. चला
पालखी नाचवती मुले गावदेवी आमची शिमग्यात खेळे सानेवारी पालखी नाचवती मुले गावदेवी आमची शिमग्यात खेळे होळी शिमग्याला गावदेव पालखीत बसले होळी शिमग्याला गावदेव पालखीत बसले खांद्यावरी पालखी नाचवती मुले बाजीदेव आमचा शिमग्यात खेळे खांद्यावरी पालखी नाचवती मुले बाजीदेव आमचा शिमग्यात खेळे वरदान जुगाई बाजीदेव पालखीत बसले पालखी नाचून झालेली आहे. आपलं पण काढायचे फोटो. हा काढू हा. तर पालखी नाचून झालेली आहे आणि आता इथून ती खालच्या वाडीत जाईल म्हणजे वाजेवाडीत जाईल आणि मग तिथून उद्या आमच्याकडे येईल संध्याकाळची वस्तीला. सो खूप मस्त, खूप मजा केली, खूप एन्जॉय केलं, पालखी नाचवली, खूप मजा आली. जसं की तुम्हाला बोललो होती सानावरून आम्हाला घरी यायला थोडा टाईम झाला. मग तिथून आम्ही घरी आलो आणि मग तिथून आम्ही तयारी केली. मग इथे अरेंजमेंट केली की कारण मोरया ग्रुपचं 5वं वर्धापन दिन आहे. सो थोडं स्पेशल आहे आणि आता रेडी होऊन मोरया ग्रुपच्या 5व्या वर्धापनला आलेले आहे. आणि शुभम गायकवाडचा आज वाढदिवस स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. शिवशंकराचा तू अवतार हाती घेऊन भवानी तलवार नर राक्षसांचा करूनी संहार धरणी मातेचा तू केला उद्धार. जय देव जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया. जय देव जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया.
ताट्याप्रमाणे आहे. म्हणजे मोरो ग्रुपचे सदस्य जे आहेत ते छोटा असू दे मोठा असू दे, पण 12 वाजायच्या टायमिंगला सगळेजण एकत्र येतात आणि मग 12 वाजतात त्याचे. म्हणजे जर कुठला कार्यक्रम करायचा असेल तर मोरे ग्रुप हा सर्वजण एकत्र येतात आणि तो कार्यक्रम पार पाडतात. त्याचप्रमाणे आपल्या गायकवाड आणि ग्रामस्थ मंडळांचा संपला. दोन काढे घे. थांबा ना, दोन लावतोय का अरे ती वाद जर इकडे सेलिब्रेशन झालेला आहे, साजरा झालेला आहे. मस्त की नाचलो आम्ही, केक कटिंग केलं आणि आता आहे जेवण. सो आता आम्ही चाललो जेवायला. सो डान्स केला, त्याच्यामुळे खूप स्वेटिंग होत आहे. बापरे, खूप एन्जॉय केला. आता जेवण झाल्यानंतर पण डान्स असणार आहे. सो मस्त की बँजोवर आम्ही नाचणार आहोत अजून. खूप एन्जॉय करणार. सो तुम्ही माझ्या ब्लॉग थ्रू बघायलाच किती आम्ही एन्जॉय करतोय ते. चला. A few moments later. जेवण झालेलं आहे आता आणि परत बँजो चालू झालेला आहे. सो आता आम्ही सगळे परत चाललोय डान्स करायला. माझ्या बॅकग्राऊंडला पण कळत असेल